नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कोर्टात खूप मोठा धमाका होणार आहे आणि त्याच्यामध्ये अडकली जाणार आहे ती म्हणजे दामिनी. कारण दामिनीला जराही वाटत नव्हतं की कोर्टामध्ये तिच्या विरोधात जाऊन साक्षी काहीतरी करेल, पण साक्षीने माती खाल्लेली आहे आणि दामिनी मात्र भयानक अशी चिडलेली आहे. दामिनी भयानक चिडलेली आहे, तिला खूप राग आलेला आहे आणि त्यानंतर दामिनी आता काय निर्णय घेणार आणि अर्जुनने कोर्टामध्ये आणखी एक पुरावा देत आता मोठी खेळी खेळलेली आहे. आता पुढचा मोर्चा वळतो तो म्हणजे सरंजामेकडे आणि मग आता न्यूजवरती बातम्या सुरू झालेल्या आहेत की अर्जुन सुभेदार यांनी आता कोर्टामध्ये जवळजवळ प्रूव्ह करत आणलेलं आहे की साक्षी शिकरे ही खुनाच्या ठिकाणी होती. तर त्या आश्रम केसचे इन्चार्ज असलेले इन्स्पेक्टर सरंजामे यांच्याकडे आता मोर्चा वळणार आहे, म्हणजे त्यांच्या बाबतीत आता चौकशी होणार आहे. ही बातमी न्यूजला चालू असतेच आणि तेवढ्यातच सायली आणि अर्जुन सरंजामेंकडे आलेले आहेत आणि जेव्हा सरंजामेंकडे ते येतात तेव्हा सरंजामे ताडकन उठून उभा राहतो. त्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण अर्जुन हा रिकामा आलेला नाहीये, तर त्याच्या हातामध्ये एक फाईल आहे आणि ती फाईल म्हणजेच की जी फाईल त्याच्यामध्ये त्याचा सगळा लेखा चिट्टा घेऊन आलेला आहे. आणि अर्जुन सांगतो की आता मान्य करायचं आहे की तुम्ही ज्या काही गोष्टी केलेल्या होत्या त्या तुम्ही सांगायच्या आहेत कोर्टाला, कारण आत्तापर्यंत तुम्ही ज्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत, पैसे खाल्लेले आहेत, त्या सगळ्याचे पुरावे मी या फाईलमध्ये घेऊन आलेलो आहे. तेव्हा मात्र सरंजामेची आता बोबडी वळलेली आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार आहे, कोर्टातला जो ड्रामा आहे तो खूपच मस्त आहे. तो कसा होणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तर इकडे अर्जुन आणि सायली वाट बघत असतात. अजून चैतन्य का आलेला नाही यासाठी ते दोघंही वाट बघत बसलेले असतात आणि तेवढ्यातच चैतन्य येतो आणि चैतन्य म्हणतो की हो, मी आलेलो आहे, ज्या गोष्टी मला सांगायच्या होत्या आणि त्याहीपेक्षा आणखी काहीतरी तुमच्यासाठी खास आणि स्पेशल घेऊन आलेलो आहे, असं चैतन्य सांगत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की काय झालं, आणि मग अर्जुनला तो सांगतो की हे घे, हा घे पुरावा. त्यामुळं काळजी करायची काही गरज नाही, कारण हे बघ, कारण त्या टॉवरवरती जे नंबर ॲक्टिव्ह होते आणि त्याचबरोबर हे सगळं जे घडत होतं आणि त्याचबरोबर कोणते नंबर ॲक्टिव्ह होते हे सगळं मी आणलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त एक गोष्ट आणलेली आहे ती म्हणजे जो नंबर आणि जी व्यक्तीचा नंबर आहे ते सगळे डिटेल्स आणलेले आहेत. आणखी एक व्यक्ती होती आणि ती होती साक्षी शिकरे. अर्जुनच्या हातात हे सगळं दिलेलं असतं आणि त्याचबरोबर अर्जुन जो आहे तो आता खुश झालेला असतो. तो पाहतो तेव्हा सायली म्हणते, म्हणजे साक्षी शिकरे दुसरा मोबाईल घेऊन आश्रमात गेलेली होती. इतके दिवस जी साक्षी आपल्याला वारंवार सांगत होती की ती आश्रमाच्या आत गेलेली नाहीये, ती आश्रमाच्या आत गेलेली नाहीये, पण आज पुन्हा एकदा प्रूव्ह झालेला आहे की ती खोटं बोलत होती. इकडे आता दामिनी त्याचबरोबर महिपत साक्षी बोलत असतात. इकडे अर्जुनने त्याचं पहिलं चॉकलेट म्हणजे केस चॉकलेट खाल्लेलं आहे आणि आता त्याने पहिला टप्पा पार केलेला आहे. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की आता दामिनी साक्षीला सांगते की आता एक गोष्ट करायची आहे. तेव्हा मात्र इकडे हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा साक्षी म्हणते म्हणजे, तेव्हा साक्षीला दामिनी सांगू लागते की तू कोर्टामध्ये आता मान्य करायचं की त्या दिवशी तू आश्रमाच्या आत होती. तेव्हा साक्षी म्हणते की कसं शक्य. महिपत म्हणतो काय चाललंय हे सगळं. तेव्हा दामिनी सांगते की हो, मान्य करायचं, कारण साक्षीनं जर हे मान्य केलं तरच आपण ही लढाई जिंकू शकतो, अन्यथा साक्षीला त्यातून बाहेर काढणं अवघड जाईल. साक्षीला जन्मठेपेची शिक्षा होईल, कारण अर्जुन सुभेदारकडे ते पुरावे आहेत. साक्षी म्हणते पण मी इतके दिवस झालं सांगत होती की मी नाही गेले. तेव्हा दामिनी सांगते की कोर्टाची रीतसर माफी मागायची, खोटं बोलली यासाठी, याच्या आधीही मागितलेलीच आहे ना, त्यातून मी तुला बाहेर काढलेलं होतं. आणि दामिनी म्हणते की हे सगळं अशा पद्धतीनं करायचं आहे, असं दामिनीने आता सांगितलेलं असतं. तेव्हा साक्षी म्हणते की ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टी तर अशा पद्धतीने चालू झालेल्या असतात आणि इकडे महिपत म्हणतो असतो पण अडकेल ना माझी पोरगी, काय पैसा लागायचा ते सांगा मला, तो सगळा पैसा मी तुम्हाला देईल, पण माझी पोरगी याच्यामध्ये अडकता कामा नये, असं इकडे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे आता दामिनी जे सांगत असते ते मात्र साक्षीला ऐकायचंच नसतं आणि साक्षीला तिथे भीती वाटत असते. तेव्हा मात्र दामिनी म्हणत असते की आता मी जे सांगितलेलं आहे ते शांतपणे ऐकायचं आहे
आणि त्यासोबतच मी ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीने सगळं करायचं आहे. आणि पैशाची बॅग तर तुम्ही देणारच आहात, ऑब्व्हियसली ती द्यावीच लागणार आहे, कारण तुमच्या या सगळ्या गोष्टींमुळं मला जो मनस्ताप झालेला आहे त्याचं काय, असं दामिनी बोलत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी प्रताप त्याचबरोबर कल्पना, पूर्णाजी सगळेजण डायनिंग टेबलवरती असतात. तर कल्पना म्हणत असते की अर्जुनच्या ह्या केसने कळतच नाहीये. पूर्णाजी पण म्हणत असते की ते पत्रकार इतके असे प्रश्न विचारत होते ना, म्हणजे मला कळलंच नाहीये की हे सगळं त्यांचं काय चाललेलं होतं. तेव्हा या तिघांचंही बोलणं चाललेलं असतं की या केसमुळं खरं तर आपल्या घरामध्ये सगळ्यांच्याच डोक्याला त्रास झालाय असं कल्पनाही बोलत असते. तेव्हा मात्र प्रियाही तिथं असते आणि प्रिया म्हणत असते की हो बरोबर आहे, यामध्ये मला आता असं वाटतंय की आत्ताच अर्जुनला एवढा त्रास आणि आपल्या सगळ्यांना एवढा मनस्ताप सहन करायला लागत आहे. जर अर्जुन हा केस हारला तर काय होईल, हे सगळी भीती आता प्रिया सगळ्यांच्या मनात निर्माण करत असते. तेवढ्यातच अर्जुन सायली तिथे आलेले असतात आणि अर्जुन असं म्हणत असतो की काहीच प्रॉब्लेम नाहीये, कारण मम्मा पूर्णाजी कसं आहे माहिती आहे का, ही केस आता फक्त 30 तारखेपर्यंत आहे आणि मान्य याच्या आधीही मी बऱ्याच केसेस लढलेलो आहे, त्याआधी कधी त्रास झालेला नाही, पण आत्ता ही केस थोडी वेगळी आहे त्यामुळं या सगळ्या गोष्टींचा त्रास होत आहे असं अर्जुन सांगत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे हे सगळेजण तिथं बोलत असतात. त्याच वेळी अर्जुनचं असं म्हणणं असतं की आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे इथं जे काही चमचे बसलेले आहेत, जे गुन्हेगारांना सपोर्ट करतात, इकडच्या बातम्या तिकडे नेऊन पुरवतात, त्यांनी एक गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे त्यांनी इथे चमचेगिरी करू नये. आणि जर त्यांनी या सगळ्यामध्ये हे केलं तर त्यांना त्याची शिक्षा तर भोगायला लागणारच आहे, असं अर्जुन सगळं बोलत असतो. तेव्हा मात्र प्रियाचीही त्याने बोलती बंद केलेली असते. प्रियालाही त्याने ठणकावून सांगितलेलं असतं की तुझी काय लायकी आहे ना ती बघ एकदा, कारण अर्जुनला माहिती आहे की प्रिया काय आहे, त्याचबरोबर प्रतापलाही माहिती आहे. त्यामुळं अर्जुन प्रियाची चांगलीच लायकी काढत असतो, तिला दाखवून देत असतो की तू चुकीची आहेस आणि तू चुकीच्या माणसांची साथ देत असतेस, त्यामुळं तू तोंडावरच पडणार आहे. आणि सायली म्हणते की हारायची भीती कोणाला असते, जे चुकीचा मार्ग अवलंबतात त्यांना. आम्ही तर न्यायाच्या बाजूने सत्याच्या बाजूने लढणारे आहोत, त्यामुळं आम्हाला हारायची भीती नाही आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्याच वेळी एक मोठी गोष्ट घडते आणि अर्जुन आणि सायलीने ठणकावून सांगितलेलं असतं की ही केस आम्हीच जिंकणार आहोत. आणि ते मात्र आता अर्जुनने वाट लावलेली असते. त्याचबरोबर आता कोर्टामध्ये अर्जुन, सायली, चैतन्य सगळे पोचलेले असतात. दामिनी, महिपत, साक्षी तेही आलेले असतात आणि कोर्टामध्ये जो धमाका होणार असतो तो मात्र खूप मोठा असतो. इकडे साक्षीला मात्र असं वाटत असतं की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने होणार आहेत, परंतु साक्षी मात्र त्याच्यामध्ये अडकतच चाललेली असते आणि साक्षीला लक्षातही येत नसतं की आपण काय गोंधळ घालून ठेवत आहोत. इकडे अर्जुन आणि चैतन्य यांचा कॉन्फिडन्स बघून प्रिया नागराजला म्हणत असते की आता काही खरं नाही आहे, अर्जुनचा कॉन्फिडन्स जो आहे तो वरचेवर वाढतच चाललेला आहे, असं प्रिया इकडे बोलत असते. त्यासोबतच इकडे रविराजला विचारते, बाबा तुम्हाला काय माहिती आहे का, म्हणजे नक्की अर्जुनला काय पुरावे मिळालेत, अर्जुन आज काय बोलणार आहे. तेव्हा रविराज सांगत असतात की कसं आहे माहिती आहे का, अर्जुन आणि मी केसवरती जरी डिस्कशन करत असलो तरीही महत्त्वाची गोष्ट ही आहे की मी आणि अर्जुन ज्या गोष्टी आहेत, अर्जुनला वाटतं की त्या कोणाला सांगितल्या नाही पाहिजेत, ते त्याचं प्रोफेशन आहे, तर त्या गोष्टी अजिबात मी त्याला विचारत नाही आणि अर्जुनही मला सांगत नाही. या पद्धतीनं जे बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन कशा पद्धतीने बँड वाजवणार ही गोष्ट मात्र पाहण्यासारखी असते. आता अर्जुनला ओपनिंग स्टेटमेंट देण्यासाठी उठवलं जातं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आज कोर्टामध्ये मी अशी गोष्ट सादर करणार आहे की ज्यामुळं इतके दिवस साक्षी शिकरे जी कोर्टाला वारंवार सांगायची मी आश्रमात गेलेले नाही, त्याचबरोबर कोर्टाच्या समोर आणखी बऱ्याच गोष्टी येणार आहेत, अशा पद्धतीने इकडे अर्जुन बोलत असतो. त्याचबरोबर इकडे दामिनी म्हणते की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार हे फक्त टाइमपास करत आहेत, त्यांना कुठल्याच गोष्टीशी देणं घेणं नाही, अशा पद्धतीनं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणतो की असं कसं, मी सुरुवात तर केलेली आहे, मला मिस साक्षी शिकरे यांना काही प्रश्न विचारायचे आहेत, त्यासाठी कोर्टाची परवानगी हवी. त्या क्षणी साक्षीला आता भीती वाटायला सुरुवात होते, घाम फुटायला सुरुवात झालेली असते, कारण साक्षीला माहिती आहे की तिने काय काय चुका केलेल्या आहेत आणि साक्षी घाबरलेली असते. आणि बरोबर आहे, कारण चुका तर केलेल्या आहेत तर भीती तर वाटणारच आहे, त्याबद्दल काही शंकाच नाही आहे. आणि मग साक्षीची घाबरगुंडी उडालेली आहे
आणि इकडे महिपत साक्षीला सांगतो की जा, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. महिपतचा दामिनीवर पूर्ण विश्वास आहे. दामिनी ज्या पद्धतीनं सांगत आहे त्या पद्धतीनं महिपत हा फॉलो करत आहे आणि तरच आपण केस जिंकणार याची मात्र महिपतला सुद्धा खात्री आहे. इकडे मधुभाऊ सुद्धा कोर्टामध्ये हजर आहेत आणि अर्जुनने आता साक्षीला प्रश्न विचारायला सुरुवात केलेली असते. आल्या आल्या पहिला मुद्दा तो मांडतो, तो म्हणजे आज तुम्ही फक्त मिनिमम ज्वेलरी घातलेली आहे, ते लॉकेट घातलेलं नाही आहे. नाही, तुम्हाला आठवतंय का मागच्या वेळेस, असं अर्जुन म्हणू लागतो. म्हणजे साक्षीने खरंच ते लॉकेट आज घातलेलं नव्हतं आणि हे स्पष्ट दिसत असतं, म्हणून अर्जुनने ती गोष्ट बोलून दाखवलेली असते. परंतु साक्षी जी आहे ती तिथं उभी असते आणि ती फक्त पाहत असते, ती काहीच बोलत नाही. त्यानंतर अर्जुन तिला प्रश्न विचारत असतो. साक्षीला मात्र आठवत असतं मागच्या वेळेस तिने लॉकेट घातलं आणि काय गोंधळ झाला. तेव्हा दामिनी उठते आणि म्हणते की अर्जुन सुभेदार यांनी कोर्टाचा वेळ वाया घालवू नये, त्यांनी लवकरात लवकर पुढच्या कारवाईला सुरुवात करावी, कारण आत्ता कोर्टाकडे वेळ खूप कमी आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, बरोबर आहे ॲडव्होकेट दामिनी देशमुख, मी केसच्या बाहेरचं काहीच बोलत नाही आहे, जे केसला अनुसरून आहे ना तेच बोलत आहे. त्यामुळं तुम्ही काळजी करू नका, मी कोर्टाचा वेळ अजिबात वाया घालवत नाही, असं इकडे बोलणं सुरू झालेलं असतं. मग अर्जुन म्हणतो की चला, नेहमीचाच प्रश्न आहे, मी नेहमीच विचारतो, फक्त मला आज खरं खरं उत्तर द्यायचं आहे. आणि अर्जुनने विचारायला सुरुवात केलेली असते ती म्हणजे इकडे साक्षीला, तुम्ही आश्रमात गेला होता का? नाही, मान्य मला, मी हा प्रश्न तुम्हाला खूप वेळा विचारलेला आहे, पण आज मला पुन्हा विचारावा वाटतो म्हणून मी विचारत आहे की तुम्ही आश्रमात गेला होता का? हा प्रश्न जेव्हा विचारलेला असतो तेव्हा साक्षी आता कन्फ्यूज होत असते. अर्जुन म्हणतो की नीट उत्तर द्या, मला तुमच्याकडून उत्तर हवं आहे, असं अर्जुन साक्षीला बोलत असतं. साक्षीकडे मात्र आता उत्तर द्यायचं असतं. साक्षीला सांगायचं असतं की ती आश्रमात गेली होती का नाही. दामिनीने तिला सांगितलेलं आहे की अर्जुनला पुरावे मिळालेले आहेत, त्यामुळं तू कोर्टामध्ये मान्य कर आणि कोर्टाची रीतसर माफी माग. पण साक्षी आता शांत आहे. साक्षी महिपतकडे पाहते. महिपतने तिला सांगितलंय की जे तुला इकडे सांगितलं गेलेलं आहे त्या पद्धतीनेच गोष्टी होते, म्हणजे दामिनीनं जे सांगितलेलं आहे ते दामिनीचं तो आहे, असं महिपत साक्षीला सांगत असतो. परंतु आता साक्षीने स्वतःच माती कालवून खायची सवय लागलेली आहे आणि तिला जर प्रियाचं ऐकावं वाटत असेल तर मात्र आता मोठा बॉम्ब फुटणार असतो. मग ती प्रियाकडे पाहते. प्रिया तिला खुणवते की नको सांगूस. इकडे ती महिपतकडे पाहते. महिपत सांगतो की बोल बोल साक्षी. तेव्हा अर्जुनही म्हणत असतो की सांगा साक्षी शिकरे, नक्की तुम्ही त्यावेळेस आश्रमाच्या आत गेलेला का? मान्य मला, तुम्ही याच्या आधीही बऱ्याच वेळा मला उत्तर दिलेलं आहे, पण आज मी पुन्हा विचारतोय, असं म्हटल्यानंतर साक्षी मात्र आता शांतच उभी असते. साक्षीला आठवत असतं त्या रात्री काय काय घडलेलं आहे आणि साक्षी शांतपणे विचार करू लागते. कारण आता उत्तर काय द्यायचं? जर आत गेलेलो होतो तर इतके दिवस खोटं का बोललो, आणि जर आत गेले होते तर मग खुनाच्या रात्री तिथं होती, म्हणजे मी खून केलाय ही संशयाची जागा सुरू होते, असं साक्षीला माहिती असतं. पण साक्षीला आता ॲक्सेप्ट करण्याशिवाय पर्याय नसतो, कारण अर्जुनकडे त्या बाबतीतले पुरावे आहेत हे दामिनीनं सांगितलेलं असतं. मग अर्जुन साक्षीला वारंवार विचारत असतो की सांगा मी साक्षी शिकरे, तुम्ही आश्रमात गेला होता की नाही. इकडून प्रिया तिला खुणावत आहे. अर्जुन त्यांच्याकडे पाहतो, साक्षीकडे पाहतो आणि साक्षीला सांगतो की तुम्हाला बोलावं लागेल. इकडे अर्जुन जो आहे तो तिला प्रश्न विचारतोय, पण साक्षी मात्र काहीच उत्तर देत नाहीये. ती शांत उभी आहे, पण आता तिला उत्तर द्यावं लागणार असतं. त्यावेळेसच इकडे आता जज साहेब सांगतात की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार जे प्रश्न तुम्हाला विचारत आहेत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. तेव्हा साक्षीकडे आता सगळे डोळे लावून पाहत असतात, साक्षी काय उत्तर देणार आहे. अर्जुन तर पुरावे घेऊनच बसलेला आहे, त्यामुळं दामिनीनं तिला सांगितलेलं होतं की तुला हे मान्य करावंच लागणार आहे. परंतु साक्षीने आता प्रियाचं ऐकून माती खाल्लेली असते आणि साक्षी सांगते की नाही. त्या क्षणी दामिनीचा चेहऱ्यावरचा रंग बदलतो. दामिनी म्हणते की नाही, हिनं काय केलं हे सगळं, आता सगळी वाट लागलेली आहे. खरं तर साक्षीच्या डोळ्यासमोर त्या दिवशीचा तो खुनाचा प्रसंग येतो आणि साक्षी हादरून गेलेली असते आणि तिकडून प्रियाने खुणवलेलं असतं. साक्षीला वाटत असतं की मी जर मान्य केलं, मी त्या दिवशी आश्रमात होते, तर मीच खून केलाय हे मात्र प्रूव्ह होईल, आणि म्हणूनच साक्षीने आता तिथे सांगितलेलं असतं की नाही. झालं, इथंच मोठा गोंधळ झालेला असतो. म्हणजे जर दामिनीचं ऐकलं असतं तर साक्षी आजच्या केसमधून थोडीफार तरी बाजूला गेली असती, पण दामिनीचं नाही ऐकल्यामुळं साक्षी पुन्हा खोटं बोलते ही गोष्ट मात्र प्रूव्ह झालेली असते आणि साक्षी जी आहे ती अडकलेली असते.
अर्जुन म्हणतो की तुम्ही खरं सांगताय ना, मी तुम्हाला अजून एकदा पुन्हा विचारतोय. असं अर्जुन साक्षीला विचारू लागतो. तेव्हा साक्षी सांगते की हो, मी खरं सांगत आहे की मी आश्रमात गेले नव्हते. अर्जुन म्हणतो बरोबर आहे, तुम्ही याच्या आधीही सांगितलेलं आहे, तुम्ही तो आश्रमाचा गार्डन एरिया आहे तिथपर्यंत गेलेला होता, आश्रमाच्या आतमध्ये कधीही गेलेला नाही. तेव्हा मात्र अर्जुनने आता हे सगळं सांगितलेलं असतं आणि साक्षी शांतपणे आता उभी असते आणि दामिनीला मात्र खूप राग आलेला असतो. दामिनीने स्वतःच्या डोक्याला मारून घेतलेलं असतं. ही मुलगी काय बोलून बसली आहे, का असं केलं हिनं, हिला मी एवढं सांगितलेलं होतं तरीही हिने का माती खाल्लेली आहे. तर साक्षीनं जी माती खाल्लेली असते ती प्रियाच्या सांगण्यावरून खाल्लेली असते. साक्षीला कळत नाही आहे की दामिनी आणि प्रिया यांच्यामध्ये काहीतरी फरक आहे, प्रियाला अक्कलच नाही आहे. त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी हे सगळं जे काय आहे त्यामुळं तर हे सगळं झालेलं आहे. आणि त्याचबरोबर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या मात्र वेगळ्या पद्धतीने समोर येत असतात. परंतु आता अर्जुन जो आहे तो एक एक मुद्दा कोर्टाच्या समोर मांडत असतो आणि ते वाट लागत चाललेली असते ती म्हणजे साक्षीची. सगळेजण साक्षीकडे पाहत असतात आणि मग अर्जुन म्हणतो की मला तुमचा मोबाईल पाहायचा आहे, मला तुमचा मोबाईल द्याल का, असं अर्जुन सांगू लागतो आणि तो मोबाईल मागतो. मोबाईल मागितल्यावर साक्षी काही मोबाईल देत नसते. अर्जुन तिला वारंवार मोबाईल मागत आहे, तुमचा मोबाईल द्या, मला तुमचा मोबाईल पाहायचा आहे, असं अर्जुनचं म्हणणं असतं. परंतु इकडे आता अर्जुनने साक्षीचा मोबाईल मागितलेला असतो आणि अर्जुनने एक नंबर डायल केलेला असतो आणि जो नंबर अर्जुन डायल करतो तो नंबर मात्र पाहून इकडे आता फोन वाजू लागतो. फोन वाजत असतो, साक्षीचा मोबाईल अर्जुनच्या हातात असतो, पण तो फोन मात्र त्या मोबाईलवरती आलेला नसतो. अर्जुन म्हणतो की हा फोन वाजतोय पण कोर्टात वाजतोय, कोणाकडे वाजतोय हा चेक केला पाहिजे. चैतन्य, तो मोबाईल कुठं वाजतोय बघा जरा. चैतन्य जो आहे तो म्हणतो की हा त्या साईडला वाजतोय. सगळेजण शोध घेऊ लागतात. महिपतच्या लक्षात आलेलं असतं म्हणून महिपत जो आहे तो मोबाईल कुठे आहे तो बघतो आणि तो मोबाईल स्वतःच्या खिशात ठेवतो. आता महिपतने तर मोबाईल खिशात ठेवायला घेतलेला असतो आणि त्याचबरोबर महिपत आहे तो मोबाईल लपवून ठेवतो ही गोष्ट आता लक्षात आलेली असते. अर्जुन मात्र आता तो मोबाईल शोधत जातो, रिंग कुठं वाजते हे पाहत असतो आणि त्याचबरोबर अर्जुन म्हणत असतो की नाही, हा मोबाईल इथेच कुठेतरी वाजत आहे आणि त्यामुळंच आता आपल्याला हा शोधला पाहिजे. आता अर्जुनने तर फोन लावलेला आहे पण तो साक्षीच्या फोनवर आहे काय हे कोर्टाला सांगितलेलं नसतं, कारण त्याचे डिटेल्स अर्जुन कोर्टाला देणार असतो. तो नंबर साक्षीचा आहे याचे सगळे डिटेल्स अर्जुन कोर्टाला देणार असतो आणि त्यामुळंच तर ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने सुरू झालेल्या असतात आणि सायली मात्र जाम खुश झालेली असते. एवढं सगळं घडत असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे अर्जुन आणि सायली दोघंही पाहत आहेत. अर्जुनने आता तो मोबाईल जो आहे फोन लावलेला आहे आणि सगळ्यांच्या समोर आता पर्दाफाश झालेला आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत घडत आहेत आणि आता साक्षीचा मोबाईल वाजतोय. अर्जुन महिपतच्या जवळ जातो आणि म्हणतो तुमच्या जवळ जो मोबाईल वाजतो ना तो द्या. आता महिपतला तो मोबाईल मागतो. मग तो मोबाईल घेतो आणि अर्जुन पुढे येतो. म्हणजे अर्जुनने आता कोर्टाच्या समोर हे प्रूव्ह करत आणलेलं आहे की साक्षीकडे 2 मोबाईल आहेत. आणि मग अर्जुनने ज्या नंबरवर फोन लावलेला आहे तो दुसरा मोबाईल आता कोर्टामध्ये वाजलेला आहे आणि तिथे सर्व गोष्टींचा धमाका झालेला आहे. एक मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे अर्जुनने तिथल्या तिथे दूध का दूध पाणी का पाणी केलेलं आहे. म्हणजे प्रूव्ह करायची गरजच नाही आहे, आणखी कुठल्या पुराव्यांची गरजच नाही आहे की हा मोबाईल नंबर कोणाचा आहे काय. डायरेक्ट फोन लावला कोर्टात, तिथं वाजला आणि आता तो मोबाईल महिपतकडे सापडला. ऑब्विसली तो साक्षीचा मोबाईल आहे आणि हेही प्रूव्ह झालेलं आहे. आणि मग दामिनीने डोक्याला हात लावलेला असतो. एकतर साक्षी खोटं बोललेली आहे आणि त्याचबरोबर तो मोबाईल कोर्टामध्ये वाजलेला असतो. आता तो मोबाईल अर्जुन घेतो आणि सर्वांच्या समोर दाखवू लागतो. इकडे रविराजलाही कळत नसतं की अर्जुन काय करतोय, कारण अर्जुनची खेळी ही रविराजपेक्षा पुढची असते. रविराजचा जरी अर्जुन शिष्य असला तरी तो रविराजच्या 4 पावलं पुढे असतो हे आज अर्जुनने दाखवून दिलेलं असतं. तो मोबाईल हातात घेतो आणि अर्जुन दाखवू लागतो. तो मोबाईल दाखवल्यानंतर मात्र खूप मोठ्या गोष्टी घडत असतात आणि सगळं जे वातावरण आहे ते आता बदलत असतं. कारण ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या अर्जुनने समोर आणलेल्या असतात. अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं असतं की ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर अर्जुन तो मोबाईल कोर्टाला दाखवतो. कोर्टात तिथं सांगू लागतो की हे बघा, हा तो मोबाईल आहे आणि हा साक्षी शिखरे यांचा मोबाईल आहे. आता कोर्टाच्या समोर अर्जुनने पुन्हा प्रूव्ह केलेला आहे की साक्षी ही खोटं बोललेली आहे आणि हा जो मोबाईल आहे हा ॲक्टिव्ह होता आश्रमात खुणाच्या रात्री.
ही गोष्ट अर्जुनने प्रूव्ह करत आणलेली असते आणि तेच आता बँड वाजतो. तर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की सरंजामे हा न्यूज बघत बसलेला असतो. आता सरंजामेचा नंबर असतो, कारण सरंजामे ही आश्रम केसवरती होता आणि त्यानंतर तो रिटायर झालेला आहे. न्यूज तो बघत असतो की ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांनी आता शेवटच्या टप्प्यात ही केस आणलेली आहे आणि त्याचबरोबर ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार लवकरच ही केस आता जिंकणार आहेत. आता या केसवरती असलेले जे इन्स्पेक्टर होते ते म्हणजे सरंजामे. तर सरंजामे जे आहेत त्यांनी लवकरात लवकर हे जे केसच्या बाबतीतले डिटेल्स आहेत ते अर्जुन सुभेदारांना द्यावे लागणार आहे. आणि आता सरंजामे नक्की काय बाजू मांडणार हे मात्र रंजक ठरणार आहे. अशा पद्धतीची न्यूज पुढे आलेली असते आणि सरंजामे तो न्यूज पाहत असतो. तेवढ्यातच मोठा धमाका होतो, तो म्हणजे अर्जुन आणि सायली दोघंही आता आलेले असतात आणि अर्जुन आणि सायली दोघांच्या हातात एक फाईल असते. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की सरंजामे, आता तुम्हाला मान्य करावं लागणार आहे की नक्की काय झालेलं आहे, नक्की गोष्टी कशा पद्धतीनं झालेल्या आहेत आणि त्याचबरोबर आता तुमच्या आत्तापर्यंतच्या केलेल्या काळ्या कामांचा हा जो पुरावा आहे, ही फाईल मी घेऊन आलेलो आहे. त्यामुळं आता लवकरात लवकर सांगायचं आहे की आश्रम केसमध्ये काय काय गोंधळ घातलेले होते. सरंजामे तर उठून उभाही राहू शकत नाही, त्याच्या पायाखालची जमीन सरकली आहे आणि अर्जुनने मात्र त्याची वाट लावली. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.